जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. खेळ आणि युद्ध यामध्ये जो डोकं चालवतो ना तोच जिंकतो, लक्षात ठेव. थांबा. श्रेयस, तू मेला. म्हणजे तू मेला. तुझ्या तू मेला. अरे थांब. श्रेयस, थांब रे. तू चिटिंग केली. चिटिंग? अरे मी चिटिंग नाही केली. प्रेमात आणि दोस्तीत सगळं काही माव असतं. मी चिटिंग नाही केली. त्याला चिटिंग म्हणतात. बरोबर डोक्याचा वापर केला. अरे त्याला चिटिंग नाही, प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात त्याला. हा, तीच ती चिटिंग. अरे चिटिंग नाही. काय चिटिंग करत बसलाय? चहावर मांडवली करणार आहे का सांग? एक चहा आणि एक बर्गर पण. चहा आणि एक वडापाव. हा, पण त्याच्याबरोबर तुला मी फाईट पण देणार. फाईट देणार ना? हा. ठीक आहे. ते आता कसा ये मैदानात ये. तुला दाखवतो. या नौटंकी. बस श्रेयस, तू कधी सुधारणार नाही. रे सुधारायला बिघडला कधी होता? बिघडशील. मी आहे ना. ठीक आहे रे, बघू. बर तम्मी शेठ, केतनला एक कडक चाय आणि वडापाव माझ्याकडं. क्या बात आहे. हे बरं ऐक ना, ते हर्ष कुठे रे? दिसला नाही सकाळपासून. सकाळपासून शोधतोय त्याला यार. माझे मूवी तिकीट्स आहेत त्याच्याकडे. हो. अरे तू म्हणाला लायब्ररीत जाऊन येतो करून. काय? हर्ष आणि लायब्ररीत? आज सूर्य बहुतेक नैऋत्य दिशेला उगवलेला दिसतोय. एक काम कर, तू खाऊन घे, मी आलोच. तू कुठे चाललास? अरे लायब्ररीत जाऊन तिकीट्स तर घेऊन येतो त्याच्याकडून. तू बस. आलो. मधुरा चल ना. किती वेळ? मी नाही येणार आहे, तू जा. तुला यावंच लागेल. नको ना प्लीज, तू जा. उगाच मला भरीच नको पाडूस. काय यार मधुरा,
किती मस्का मारावा लागतो तुला? मगाचपासून म्हणते चल चल, पण हिचं एकच. सॉरी. आपण बाहेर जाऊन बोलूयात का प्लीज? मी नाही येणार आहे, तू जा. तू नक्की नाही येणार आहेस? जाऊ मी? ठीक आहे. ए सुप्रिया, ओ सर, काय शर्ट आहे कडक. नाईस लुकिंग है सर. क्या बात आहे. हे, अगं, काय दिसतीयस तू. खरंच? खरं. थँक्यू. वेलकम. अगं असं काय करते? मी तुझं काही ऐकणार नाही. तू येतेस माझ्या बरोबर. अगं कॉलेजच्या ग्राउंडवर रणवीर सिंगचं शूटिंग सुरू आहे आणि तू बघायला येणार नाहीयेस? कम ऑन यार. ऐक ना, मला लायब्ररीत खरंच काहीतरी महत्वाचं लिहायचं आहे. तू आणि तुझी ती लायब्ररी कठीण आहात. ते काही नाही. आज या लायब्ररीला बेस्ट फ्रेंड साठी सुट्टी. मी आले पण असते, पण मला घरी पण लवकर जायचंय. तुला माहितीये ना घरची सिच्युएशन. कम ऑन यार मधुरा. ठीक आहे, मग मी पण नाही जात. असं काय करतेस तू? जा ना. हे बघ, मी आपण नाही जातो, जाणार. हा? काय आणलं बॅगेत. खरं सॉरी सॉरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. खूप लागले हो. चुकून झालं. मी ठीक है, इट्स ओके. तिकडे चालले होते. इट्स ओके. वो बड़े बड़े कॉलेज में ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते. ठीक है, इट्स ओके सेनोरिटा. आयुष्यात एवढं सिरियस नको होत जाऊ. ओके. यू मी बाय. सॉरी. असं आहे ना, सॉरी हा शब्द खूप महाग आहे. त्याला इतकं सहजपणे खर्च नका करू. काय नाव तुझं? मधुरा. मथुरा. येऊ मी? बाय. चक्क श्रेयस वानखेडेला धक्का मारलास तू? ए मी धक्का नाही मारला. तू धक्काच मारलास. आता याच्यावर कॉफी झालीच पाहिजे. अगं टक्कर लागली. मी मुद्दाम नाही मधुरा, तू धक्का मारलास. चल आता तर कॉफी पाहिजेच. अगं मला कॉफी हवी आहे बस. एक्सक्यूज मी. येस. हर्ष मोडक आलाय का इथे? हो आलाय. पुस्तक घ्यायला गेला असेल. ओके, मी वाट बघतो त्याची. ठीक आहे. तुमची कोणाची आहे का? नाही. अनामिका. काय ग, केवढा हा उशीर? कुठे 10 मिनिटं तर उशीर झालाय. अगं बस लेट आली. अगं 10 मिनिटं काय आणि 10 तास काय, उशीर तो उशीरच ना. सॉरी. सॉरी नको, आधी पहिल्यांदा जा आणि चहा टाक. ताई केव्हा येईल. आणि हा काहीतरी खायला पण कर. हो
ते झालं की मी खाली स्टेशनरीच्या दुकानात जाऊन येणार आहे. कशाला? मला कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी प्रिंटआउट्स काढायचे. कॉलेजला सांग, हे असले फालतू खर्च मुलांच्या आईबापाच्या माथी मारण्यापेक्षा कॉलेजने स्वतः करावेत. हा, स्वस्त आहेत त्याचं प्रिंटआउट. आणि हे बघ, उद्या ताई ऑफिस मधून येईल ना, तेव्हा येताना तुझे प्रिंटआउट काढून आणेल. अगं तिथे फुकटात होईल. अगं मला उद्या सबमिट करायचंय पण प्रोजेक्ट. मग अजून पण काय झोपली होतीस तू? शेवटचा दिवस उगवेपर्यंत एक दिवस उशीर झाला तर काही बिघडत नाहीये. अशी काय शिकून मोठी बॅरिस्टर होणार आहे? कसलं ते शिक्षण आणि कसलं ते कॉलेज. मार डाला यार. काय लिहिलं या मुलीने. सुंदर राजकन्या, उमदा राजपुत्र, कंप्लीट मील्स अँड बून्स. वाव, ते रोमॅन्टिक, सुंदर, एकदम स्वप्नवत. अनामिका. वाव. गोष्टीत ज्या वॉरियर प्रिन्सेसचं वर्णन केलंय ती तू स्वतःच असशील का? तशी सुंदर, नाजूक, गंभीर, हा पण शूर. अनामिका, तुझे तो मिलना पडेगा. हाय डूड. हॅलो डॅड. काय कुणाला भेटायचा प्लॅन सुरू आहे? नाही, कोणाला नाही. श्रेयस, हा अरे तुझ्या हातात वही? डॅड, ही माझी वही नाहीये आणि अभ्यासाची तर मुळीच नाहीये, त्यामुळे सगळं नॉर्मल आहे, चिल. नशीब. अरे पण मग कोणाची आणि कसली वही आहे? डॅड, ही एक मस्त गोष्ट आहे. म्हणजे एक सुंदर, शूर आणि लढवय्या राजकन्येची प्रेम कहाणी. डॅड, ही वही एका अनामिका नावाच्या मुलीची आहे. म्हणजे ती मला माहिती नाही कोण आहे, कशी दिसती, कुठे आहे. पण डॅड, तिला मी नक्की शोधून काढणार. ठीक आहे, ते कर तू. पण अभ्यासाकडे पण थोडं लक्ष दे. म्हणजे काय श्रेयस, तुला ना तुझं स्टडी पॅटर्न जरा बदलायला हवं. मान्य आहे, परीक्षेचा एक आठवडा आधी अभ्यास करून तू चांगले मार्क्स मिळवतोस आणि तुझ्या IQ वर पण मला संशय नाही आहे. पण दादासारखं US ला जाऊन जर पुढे शिकायचं असेल तर तुला तुझं स्टडी पॅटर्न बदलावं लागेल असं मला वाटतं. बरोबर आहे डॅड तुमचं. कारण मला पण स्पेस इंजिनियर व्हायचं असेल तर हा चेंज आणायला लागणार आहे. डॅड, मी नक्की स्टडी पॅटर्न चेंज करीन. पण उद्यापासून नाही, परवापासून. का रे, उद्या काय मुहूर्त नाहीये वाटतं? नाही, उद्या जरा वेगळा मुहूर्त आहे. कसला? अनामिकाला भेटायचा. अरे पण या वहीत अनामिका हे नाव सोडून काहीच लिहिलेलं नाहीये. कसा शोधणार तिला तू? डॅड, कुछ तो जुगाड़ करना पड़ेगा. ये मधुरा, ए मधुरा. हा, काय ताई? फॅन लाव. हा. काही गरज नाहीये. या महिन्यात बिल किती आलंय ठाऊक आहे? मग मी देते ना दर महिन्याला पैसे घरात. म्हणून काय झालं? वसूल करणार असते असे. हे बघ आई, मला शक्य होतात ना तेवढे देते मी. त्या मधुराला काढा कॉलेजमधून आणि नोकरीला लावा. पण ते जमत नाही ना तुम्हाला. बाबांचं काय, हिला नेहमीच सपोर्ट ना. ताई, नाही तसं काही खास नाही. उद्या येताना तू तुझ्या ऑफिसमधनं माझे प्रिंटआउट्स घेऊन येशील? हे बघ मधुरा, ते ऑफिस आहे, स्टेशनरीचं दुकान नाही. आणि उद्या म्हणशील ना तर उद्या शक्यच नाही. उद्या आमच्या ऑफिसमध्ये इन्स्पेक्शन आहे,
आपण खूप बिझी असू आणि हे असे इन्स्पेक्शन मध्ये फालतू प्रिंट आउट काढले ना, नोकरी जाईल माझी. आणि तसंही मी तिथे कामाला जाते, बहिणींचे अभ्यास पुरे करायला नाही. बरं, जेवायला काय करूया? वा, काय प्रश्न आहे. जेवायला काय करू? काही कर ग, पोळी भाजी आमटी भात, नाही तर आमटी भाजी पोळी भात. नाही, तू असं कर, भाजी आमटी आणि पोळी भात कर. हा, रोज तेच करायचं, पण आव असा आणायचा की रोज घरात पंचपक्वान्न होतात आपल्या. ए मधुरा, बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण भाजीत मीठ आणि तेल जरा कमी घाल. आणि आई, डब्याला रोज बटाट्याची भाजी का असते ग? ऑफिस मध्ये हसतात मला सगळे. बाहेर महागाई किती वाढली कल्पना आहे का? सगळ्या भाज्या पण महाग झाल्यात, बटाटे सुद्धा. त्यामुळे जे आणतो ना ते गपचूप शिजवायचं आणि खायचं. ते 3-3 मुलींची काळजी आहे तर मला. जबाबदारी झेपत नव्हती तर तेव्हाच विचार करायचा ना. आता आम्हाला ऐकून काय फायदा? ताई, तोंड सांभाळून बोल. बाबा आहेत ते तुझे. आई, मी आणि ताई नोकरी करून घराची जबाबदारी तरी घेतो, पण या मधुरा मॅडम त्या मात्र शिक्षण घेणार. ए मधुरा, बासा झाला आता. आमच्या ऑफिसमध्ये 4-5 लोकांना आवडतं तुझ्या हातचं जेवण. म्हणत असशील तर मिळवून देते डबे. प्लीज निदान मला डिग्री तरी पूर्ण करू दे. मधुराचं शिक्षण ही माझी जबाबदारी आहे, त्याबद्दल इतर कोणी चर्चा करण्याची गरज नाही. विषय संपला. अनामिका, कुठं असशील तू? काय चाललंय तुझं कुडबुड कुडबुड? सकाळी 4 वाजता उठायचं मला पाणी भरायला. हो ग आई, माझी एक महत्वाची वहीच मिळत नाहीये. आग लागू तुझ्या वहीला. झोप आता. उठू मी? डोक्याला ताप नुसता. लाईट बंद कर. अरे कुठे अडकली ही मधुरा? किती उशीर. गेला पहिला लेक्चर. सॉरी. चल. सॉरी. अगं आज ताईच्या ऑफिसमध्ये 15 लोक येणार होती.
सकाळी मला म्हणली थालपिठा करून दे, त्याच्यात वेळ गेला. अगं मग तू का सॉरी म्हणतेस? तुझ्या घरच्यांनी सॉरी म्हणायला हवं तुला, कारण तुझ्या घरच्यांना ना तुझी काही पडलेलीच नसते. जाऊ दे, आणलेस का प्रिंट आउट? नाही आज लास्ट डेट आहे सबमिशनची. नाही आणलेस? मग तू आज पण नाही आणलेस? कोपऱ्यापासून नमस्कार आहे तुला. नाही मग घरी जाऊन काल काय केलंस? पुन्हा चूल आणि मूल. ए सुप्रिया, मला लायब्ररीत एक काम आहे, मी आलेच. हा मधुरा, ऐक 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 ऐक, तू आहे ना पुढच्या जन्मी आहे ना एखादं पुस्तक म्हणूनच जन्मालाय, म्हणजे सतत लायब्ररीत राहशील. वाव, काय मस्त आयडिया आहे. हे पण मला ना प्रेमकथेचं पुस्तक व्हायला आवडेल, म्हणजे ना असा उमदा नायक, त्याची सुंदर नायिका, त्यांची अशी बहरत जाणारी प्रेमकथा. मग एखादी खलनायिका, हा त्यांचा प्रेमाचा त्रिकोण, खलनायक, युद्ध, पराक्रम, आणि मग शेवटी त्या दोघांचं एकत्र येणं. किती सुंदर जग आहे ना. ना पैशाची चिंता, ना जेवायची भ्रांत, फक्त प्रेम आणि आनंद. सध्या तू या मर्त्या जगात आम्हा तुच्छ मानविनींबरोबर राहतेस. भानावर ये. मानवीण म्हणजे मानवाचं स्त्रीरूप. तुमचा दोष नाहीये, तुम्हा गणितात हरवलेल्या लोकांना भाषेची गोडी काय कळणार. ठीक आहे, तुझं झालं की तू वर्गात ये. अटेंडन्सची काळजी घ्यावी लागणार आहे, नाहीतर शिक्षण फक्त स्वप्नात उरेल. अरे लवकर ये, मला जायचंय, इमर्जन्सी आहे, हॉस्पिटलला जायचंय. प्लीज यार, मला भी इमर्जन्सी आहे, प्लीज प्लीज थोडं. अरे एक्सक्यूज मी, येस. कोणी अनामिका म्हणून तक्रार केली आहे का वही हरवल्याची? अनामिका? हा ना, अशी कोणती तक्रार झाली नाहीये. नाही नाही. तू काय मला धक्का मारून पाडायची वगैरे प्रॅक्टिस करतेस का? नाही नाही नाही, सॉरी सॉरी, चुकून झालं. सॉरी नको म्हणत जाऊ. तू एवढी का घाबरतेस ग? आणि मी सांगितलेलं लक्षात आहे ना तुला? काय? अगं सॉरी हा शब्द खूप महाग आहे आणि तू असा सहज खर्च नको करत जा. ओके. काय ओके? सॉरी, खर्च नाही करणार. मी तुला असं थोडी म्हणलं की अजिबात खर्च करू नको म्हणून. हा सॉरी. अगे इतकी का घाबरतेस तू? हे तुला एक सांगू, तुझा हा भीतीचा पडदा तुझ्या या सुंदर चेहऱ्याला झाकळून असा निस्तेज करून टाकतो. हे बघ, अशी हसत जा, बिंदास्त राहत जा. ओके? बाय.
थँक्यू या मित्रा. येतो मी. हो बाय. बाय. एक्सक्यूज मी, येस. एक विचारायचं होतं. हो विचारा ना. कोणी एक वही आणून दिली आहे का? वही? कसली वही? ऍक्च्युली एक वही हरवली आहे इकडे, माझी वही इथे लायब्ररीतच. कोणी आणली तर ठेवून द्याल का प्लीज? हो नक्की. मी घेऊन जाईन. थँक्यू. हाय. काय बोलतो बाय? नाही काय बोलत नाही. जल्ला मेला झालाय काय? मस्तपैकी 5 कडक चहा सांग. काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? काय झालं? ऑल ओके ना? अरे काय झालं? बोल ना. अरे एक मुलगी आहे. अच्छा, मुलीचा मॅटर आहे का? मग ठीक आहे. कोण आहे ती लकी मुलगी? माहित नाही. माहित नाही? असं कसं माहित नाही? हे बघा, उगीच कन्फ्युजन क्रिएट करू नका. हा, तिचं नाव आहे अनामिका. काय रे? कुठे भेटली? हे कुठं भेटली काय? हे बघ, अनामिका ही कशी आहे आणि कुठे आहे मला माहिती नाही. ती आपल्या कॉलेजमध्येच आहे, पण ती कुठे आहे हे मला माहिती नाही. हा, पण ती कशी दिसते हे मी तुम्हाला सांगू शकतो. तू आजारी आहेस? नाही म्हणजे पाय घसरून डोक्यावरती पडला नाहीस ना? मान्य, हे तुम्हाला सगळं विचित्र वाटतंय, पण मी जे खरं आहे तेच सांगतोय. ती कुठे आहे हे मला खरंच माहिती नाही. हा, पण ती कशी दिसते हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. अरे सस्पेन्स क्रिएट करू नकोस. सरळ आर्ट फिल्म सारखं सांग. हे बघ, ही तिची वही. यात तिचीच कथा आहे. वॉरियर प्रिन्सेस अनामिका. एकदम सुंदर, नाजूक, गोड. हा, पण लढवई. शत्रूवर मात करून जाणारी अशी स्वाभिमानी राजकन्या, अगदी माझ्या मनातल्या राजकुमारीसारखी. हे मला आहे ना, त्या घाबरणाऱ्या मुली आवडत नाहीत. म्हणजे झुरळ दिसलं की किंचाळणारे, ढग गडाडले की घाबरून पळून जाणारे. अरे मुलगी कशी पाहिजे? स्मार्ट, धीट आणि कॉन्फिडंट. सेम माझ्या अनामिकासारखी. श्रेयस, माझ्या गोष्टीतला राजकुमार, अगदी तसाच समोर आहे माझ्या उभा. समजूतदार, थोडा मस्तीखोर, हुशार,
प्रेमळ, कुणालाही न घाबरणारा निर्णय घेऊ शकणारा. आणि त्याला माझी कथा आवडलीये. वाव. तो राजपुत्र आणि मी वॉरियर प्रिन्सेस. भेटू का त्याला? सांगू का की मीच आहे अनामिका? फुल फिल्डिंग सुरू आहे ना तुझी. धक्का आणि आता पाळत. क्या बात है. गप गवगच काहीतरी बोलू नकोस. पण तुझा चेहरा तर दुसरंच काहीतरी सांगतोय. उगाच काय काही बोलतेस. तो कुठे, मी कुठे? अगं प्रेमात असं काहीही नसतं. असलं प्रेम वगैरे घेऊन बसलेस. तुला माहितीये ना माझं आयुष्य. इथे प्रेमाला वगैरे काही स्थान नाहीये ग. माझ्यासारख्या मुलींनी ना फक्त परिकथेतच प्रेम करावं. बाकी खरं आयुष्य खूप वेगळं असतं. युवराज, आपण प्रेम केले आहे, पाप नाही. आणि जे लोक प्रेमाला पाप मानतात त्यांना मी मानत नाही. पण आला की प्रण कमकुवत होतो. आणि प्रेम हा आपला प्रण आहे. त्यात पण कुठून आला? युवराज, ही अनामिका प्रेमासाठी काहीही करू शकते. कुठल्याही संकटांशी लढू शकते. तिला फक्त तुमची साथ हवी आहे. द्याल ना युवराज? आपल्या दोघांची साथ तर युगायुगांची आहे ना अनामिका. अनामिका, अनामिका, तुझ्या गोष्टीतल्या अनामिका इतकीच तू मला आवडतेस. कारण ती तूच आहेस आणि ही तुझीच गोष्ट आहे. नाही श्रेयस, मी अनामिका नाहीये. आणि गोष्टीतली नायिका तर नाहीच नाही. मी मधुरा आहे. अनामिका हा आभास आहे आणि गोष्टीतली नायिका हे स्वप्न आहे. मी सत्य आहे, मधुरा. अनामिका, तुझ्या गोष्टीतल्या अनामिका इतकीच तू मला आवडतेस. कारण ती तूच आहेस आणि ही तुझीच गोष्ट आहे. श्रेयस, अनामिका, तू ना फुल येडा झालाय त्या अनामिकाच्या मागे. हे ऐका ना, तिची वही कॉलेजमध्येच मिळाली. म्हणजे ती आपल्या कॉलेजचीच आहे. बरं मग? अरे मग काय, तिला शोधलं पाहिजे. हा, शोधायला तर हवंच. हे तू तुझं मराठी वाङ्मय मंडळ आहे ना, तिथं चौकशी कर. आणि तू स्टुडंट काउन्सिल मध्ये जाऊन जरा चेक कर ना प्लीज. हो. हे ऐका ना, काहीही सोर्सेस वापरा पण त्या अनामिकाला शोधून काढा ना यार प्लीज. डोंट वरी यार, आम्ही बघतो.
हॅलो हॅलो कोण? हॅलो ऐकू येत नाहीये. कोण बोल? एक मिनिट. ती माझी वही आहे, त्याला कशाला हात लावला तू? इकडे ऍक्च्युली तू फोनवर बोलत बाहेर गेलास ना, तर वही इथेच विसरून गेला. पण नेली असते म्हणजे म्हणून मी माझ्याकडे घेतली, पण मी तुलाच देणार होते परत. सॉरी हा, मी जरा जास्तच मूर्खासारखं वागलो. काय मी या वही बाबतीत जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे. ही वही माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ती वही जर हरवली असती ना तर. पण मी नसती हरवू दिली. आपली प्रिय वही हरवली की कसं वाटतं मला चांगलं माहिती. बाय द वे आय एम श्रेयस. प्यार से लोग मुझे ऐश कहते. तुझं नाव? तुझं नाव सांगायला एवढी घाबरतीस? जाऊ दे, नको सांगू. अरे नाही, तसं नाही. तू एकदम विचारलंस ना म्हणून मी गडबडले. मधुरा. चलो इस दोस्ती के नाम पे चाय हो जाए. काय घेणार? टी, कॉफी और मी? यू? हाँ? व्हॉट? म्हणजे व्हॉट एव्हर यू लाईक. काही चालेल. बस. तंबी शेट 2 कडक चहा. ए मधुरा तू अशी काय ग? घुमी, घाबरट. एक चहा हवाय का नको सांगायला पण एवढी घाबरतीस तू. बी स्ट्रॉंग यार. माझी अनामिका बघ, माय वॉरियर प्रिन्सेस. कंप्लीट जी टॉक आहे. सांग ना काय बोललीस? ए मधुरा, सांग ना. कम ऑन गाईज. मधुरा, मीट माय फ्रेंड्स. हा रोशन उर्फ रॉनी. हाय. हा योगेश. हाय. ही उल्का आणि ही रिया. हाय. बरं गाईज, ही मधुरा जिनी माझ्या अनामिकाला काल वाचवलं ना, ती. ओ नाईस. थँक्स. नाही, आजकाल अनामिका जरा जास्त महत्वाची झाली. हो मग अर्थातच. पर गाईज ही अनामिका आहे कुठं आणि कधी भेटेल? $1 मिलियन क्वेश्चन. बर, ज्याचं उत्तर हे कोणी सांगेल ना त्याला मिलियन ब्लेसिंग्स. आणि आज रात्री माझ्याकडून एक मोठी ट्रीट. अनामिका, मला माहिती तू याच कॉलेजमध्येस आणि बघ मी लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचतो की नाही. हे मधुरा, तू करशील का मला मदत? हो, नक्की करेल. अनामिका, आता लवकरच आम्ही सगळे तुला शोधून काढू. काय गाईज? यस बॉस. श्रेयस, निघू मी? हो ठीक आहे.
श्रेयस हे काही बरोबर नाही हा. काय नाही एकीकडे अनामिकाला शोधायचं आणि मधुरा समोर असताना तिला मुद्दाम इग्नोर करायचं. काही काय बोलताय तुम्ही? काही पण का? हो बॉस, आम्ही पाहिला तू कसा बघत होतास तिच्याकडे ते. हा आणि हो कसा हसत होतास ते पण पाहिलं. ते काय बरोबर ना? हो आम्ही पण बघितलं. हो म्हणजे काय? कम ऑन गाईज, शी इज नॉट माय टाईप. ओ राईट, शी इज नॉट युअर टाईप. बरं ठीक आहे, आम्ही ना जरा लेक्चरला जाऊन येतो. ओके चल बाय. चल बाय. बाय श्रेयस. काय आणलं बॅगेत? सॉरी सॉरी सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. ती माझी वही आहे, त्याला कशाला हात लावला तू? तरी तू फोनवर बोलत बाहेर गेलास ना, वही इथेच विसरून गेला. पण नेली असते म्हणजे म्हणून मी माझ्याकडे घेतली, पण मी तुलाच देणार होते परत. ही वही माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ती वही जर हरवली असती ना तर. पण मी नसती हरवू दिली. आपली प्रिय वही हरवली की कसं वाटतं मला चांगलं माहिती. हे मधुरा, तू करशील का मला मदत? हो नक्की करेल. मधुरा आणि मी इम्पॉसिबल.